डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये महिला डॉक्टरांना आणि नर्सला मारहाण केल्याप्रकरणी शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे चर्चेत आलेला आहे। मात्र रमेश म्हात्रेच्या मुलाचा प्रताप जो आहे तो एक समोर आलेला आहे। बाप जैसा बेटा अशा पद्धतीची म्हण जी आहे ती आता या ठिकाणी लागू होत आहे। रमेश म्हात्रे प्रमाणेच आता मुलावर देखील गुन्हे दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। मुलावरती अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी किंवा आणि त्याचप्रमाणे सरकारी जमीन त्याच्या सातबाऱ्यामध्ये छेडछाड केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नेमकं प्रकरण काय आहे? आपल्यासोबत कल्पेश जोशी आहे। काय सांगशील कल्पेश, काय गुन्हा दाखल झालेला आहे आणि कधीपासून पाठपुरावा चालू आहे हा सगळा? हा गुन्हा 2025 साली झालेला आहे। तर एक सर्वे नंबर मध्ये रमेश म्हात्रे यांचा जो मुलगा आहे प्रवीण रमेश म्हात्रे याचं नाव नसताना यांनी बेकायदेशीर 7/12 म्हणजे घरीच 7/12 तयार केला आणि तो दुय्यम निबंध कार्यालयात जाऊन रजिस्ट्रेशन केला। या संदर्भात मी 1 वर्ष पाठपुरावा केल्यानंतर गुन्हा पोलिसांनी दाखल केला। पण आता कायद्यानुसार 90 दिवसाच्या आतमध्ये तपास व्हायला पाहिजे होता। पण पोलीस कुठेतरी रमेश सुक्र्या म्हात्रे यांचा मुलगा असल्याने प्रवीण रमेश म्हात्रे पोलीस या गुन्ह्याचा तपास सुद्धा करत नाही आणि त्याला आज रोजीपर्यंत अटक सुद्धा नाही केली। या संदर्भात सुद्धा मी अनेक पत्रव्यवहार केलेला आणि येत्या 17 तारखेला माझं अतुल झेंडे DCP यांच्या कार्यालयाबाहेर आमरण उपोषण आहे। तो जो 7/12 छेडछाड केल्याचं जो प्रकरण जे आहे नेमकं गुन्हा कोणी दाखल केलेला आहे, कुठल्या अधिकाऱ्यांनी केलेला आहे? याच्यामध्ये फिर्यादी हा मंडल अधिकारी ठाकूरली यांनी फिर्याद देऊन विष्णुनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे। सरकारी कर्मचाऱ्यांनी एखादा गुन्हा दाखल करतो म्हणजे त्याच्यात काहीतरी तथ्य आणि पोलिसांना मी याविषयी सखोल पुरावे दिलेले आहेत तरी या गुन्ह्याचा अजून तपास होत नाही आणि त्यांना अटक होत नाही। तर कुठेतरी मला असं वाटतंय की ह्या गुन्ह्यामधून पोलीस जाणीवपूर्वक तपास करत नाही। रमेश म्हात्रे यांचा राजकीय वरदहस्त असल्यामुळे आणि भविष्यात त्यांचं या गुन्ह्यामध्ये नाव सुद्धा काढून टाकले जाऊ शकतोय याची मला कुठेतरी भीती आहे, म्हणून मी उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे। नेमकं 7/12वरती छेडछाड केलेली आहे, काय पुढे केलं त्या जमिनीचं? त्याचा मुलगा जो आहे त्याने त्या 7/12वरती प्रवीण रमेश म्हात्रे यांचं नाव घरी 7/12 तयार केले आणि तो रजिस्ट्रेशन केलेले आणि त्यावरती 7 मजल्याच्या 2 इमारती उभ्या केलेल्या आरव हाईट या नावाने आणि माझ्या मताने एक हरेश म्हात्रे यांच्या PL मध्ये ह्या इमारती तोडण्याचे हायकोर्टाने सुद्धा आदेशित केलेले आहेत। तरी सुद्धा अजूनपर्यंत या इमारतीवर कारवाई होत नाही, कारण की यांची राजकीय वरदहस्त आणि त्या रमेश सुक्र्या म्हात्रेला अधिकारी घाबरतात का काय हे असं यावरून दिसून येत आहे। खरं पाहिलं तर त्या ठिकाणी आतापर्यंत अधिकाऱ्यांनी त्या इमारतीवरती कारवाई केलेली नाही, नेमकं काय कारण असू शकतं? कारण की रमेश सुक्र्या म्हात्रे जे नगरसेवक आहे यांचा पहिल्यापासून क्रिमिनल रेकॉर्ड हा राहिलेला आहे आणि रमेश सुक्र्या म्हात्रे आणि मुलाने अनेकांना धमकी मारहाण केलेले आहेत। पण काही जणांनी हिंमत करून त्यांच्यावर फिर्याद दिलेले, काही जणांनी पुन्हा भीतीपोटी तक्रार पोलिसांना केलेले आहेत। हे असे यांचे प्रकार चालतात। दहशतीपोटी अधिकारी ह्या भागात जात नाही, कारवाई करत नाहीत। कारण की एक प्रकार असा झाला ह्या भागात 2018 साली एका अनधिकृत इमारतीवरती कारवाई झाली, तर त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्या भावावरती प्राणघातक हल्ला झालेला। तर या असे प्रकार हे चालतात या लोकांचे। खरं पाहिलं तर अनधिकृत बांधकाम केल्याच्या नंतर तू एक तक्रार दाखल केली निवडणूक आयोगाला, काय दाखल केलेली आहे, काय माहिती त्यामध्ये? मी निवडणूक आयोग, प्रधान सचिव नगर विभाग, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि KDMC आयुक्त यांना ॲफिडेव्हिट पुराव्यासह तक्रार अर्ज केलेले आहेत का मुलाने अनधिकृत बांधकाम मुलाचा यात 100% हा सहभाग आहे आणि विकसित करार झालेले आहे आणि स्वतः मुलानेच खोटे कागदपत्र जमवले आहे रजिस्ट्रेशन। म्हणजे मुलाचा अवलंबित रमेश सुक्र्या म्हात्रे यांची प्रवीण म्हात्रे अवलंबित आहेत, तर शासन परिपत्रकानुसार त्यांचे नगरसेवक पद अपात्र झाले पाहिजे। तर या संदर्भात मी 21/1/2026 रोजी ॲफिडेव्हिटचं पत्रव्यवहार केला, पण अजून परत प्रशासन त्यांना वाचवत आहे। तर प्रशासन त्यांना का पाठीशी घालत आहे? जर ही ॲफिडेव्हिट सत्यप्रतिज्ञा खोटे असले तर मी शिक्षेस पात्र आहे हे सुद्धा मी सांगतो आणि आज सुद्धा मी पत्र देऊन तसं आयुक्तांना सांगितलेलं आहे का याच्यावरती लवकरात लवकर कारवाई व्हावी आणि त्यामध्ये मी स्वतः जर हे सत्यप्रतिज्ञा खोटं असेल तर माझ्यावरती कारवाई व्हावी। नेमकं कुठे कुठे पत्रव्यवहार केलाय नगरसेवक पद रद्द करण्यासाठी? नगरसेवक पत्र रद्द राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र आणि प्रधान सचिव नगर विकास विभाग, विभागीय आयुक्त कोकण विभाग, जिल्हा अधिकारी ठाणे आणि आयुक्त कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि शासन परिपत्रकात डायरेक्ट आयुक्तांना सुद्धा नगरसेवक पत्र अपात्र करण्याचे
प्रोसिजर दिलेली आहे, तरी आयुक्त त्यांना अभिनव गोयल पाठीशी घालत आहेत. काय आणखीन काय पाठपुरावा केलाय का या संदर्भात नगरसेवक पद रद्द करण्यासाठी? मी या संदर्भात उपोषणात सुद्धा बसलेलं आहे, उपोषण सुद्धा केलेलं आहे आणि आज सुद्धा पूर्ण पत्रव्यवहार केलेलं आहे मी आयुक्तांकडे. तर बघूया, यावर कारवाई झाली नाही तर मी मान्य उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. नगरसेवक पद रद्द करण्यासाठी कुठल्या अधिकाऱ्याच्या दालनासमोर तुम्ही आंदोलन केलेलं आहे? मी आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन केलेलं आहे. आता पुढची भूमिका काय असणार आहे? अनधिकृत बांधकाम केलेलं आहे, नेमकं मागणी काय आहे? तर येते 7 दिवस बघणार आहे मी नगरसेवक पद त्यांचे रद्द होते का, आयुक्त अभिनव गोयल करतात का, नाहीतर मी या 7 दिवसानंतर मान्य उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्याची प्रोसिजर सुरू करणार आहे. आंदोलन देखील तू करणार आहेस अशी माहिती आहे. काय नेमकं आंदोलन असणार आहे? काय मुद्दे घेऊन आंदोलन करतोय? आता या 17-7 तारखेला माझं DCP अतुल झेंडे यांच्या कार्यालयावर आमरण उपोषण आहे. यामध्ये माझं असं आंदोलन आहे की जो त्यांचा मुलगा जो प्रवीण रमेश म्हात्रे याला का एवढं प्रशासन वाचवत आहे, तर याबद्दल मी सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, पंतप्रधान, राष्ट्रपती यांना सर्वांना तक्रार, गृहमंत्री अमित शाह यांना सर्वांना पत्रव्यवहार करून सुद्धा आज रोजीपर्यंत पोलिसाला अटक करत नाही 1 वर्षापासून. तर हे पोलीस नक्की, पोलिसांची भूमिकेवरती मला प्रश्न येत आहे. तरी आता 17-7 पासून माझं आमरण, जोपर्यंत प्रवीण रमेश म्हात्रे यांना अटक करत नाही तोपर्यंत माझं उपोषण सुरू राहणार. नक्कीच आपण जर पाहिलं तर कल्पेश जोशी याने जवळपास गेले 5 ते 6 महिन्यांपासून किंवा 1 वर्षापासून पाठपुरावा करत आहे. प्रवीण रमेश म्हात्रे जो आहे याच्यावरती देखील अनधिकृत बांधकाम केल्या संदर्भात किंवा 7/12मध्ये छेडछाड केल्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल आहे, मात्र त्याला अद्यापही अटक करण्यात येत नाहीये. त्याचप्रमाणे अनधिकृत बांधकाम केलं असतानाही त्याचं निवडणूक आयोगाने नगरसेवक पद रद्द देखील केलेलं नाही. या सगळ्या अनेक मागण्या ज्या आहेत त्या कल्पेश जोशी यांनी केलेल्या आहेत. मात्र या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत हा लढा कायम सुरू असणार आहे आणि त्यांचं येत्या 17 तारखेला पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या कार्यालयाच्या बाहेर उपोषण असणार आहे असं देखील त्यांनी घोषित केलेलं आहे. मात्र आता या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस काय भूमिका घेत आहेत, प्रवीण रमेश म्हात्रे जो आहे त्याला अटक करतायत का, किंवा पुढे काय कायदेशीर प्रक्रिया होते हे पाहणं आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन अभय त्रिपाठीसह सुरेश काटे, APP माझा, डोंबिवली.